न्यूजमध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। विकास का पहिया किधर गया भैया पोस्टर झळकवीत शिवसेनेतर्फे महानगरपालिकेसमोर करण्यात आले आंदोलन। विनापरवाना दुचाकी चालवणाऱ्या शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर शहर वाहतूक शाखेची कारवाई। ईव्हीएम मशीन जनजागृती मोहिमेस तालुक्यात चांगला प्रतिसाद। मनपाच्या स्थायी समितीच्या सभेत 40 कोटींच्या कामांना मंजुरी। अंजनविहीर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सरला पद्मर बिनविरोध। आणि राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी पुन्हा नियुक्ती झाल्याने जहागीरदारांचा नागरी सत्कार। आता बातमी विस्ताराने। धुळे शहराच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी आणला अशी वल्गना करणाऱ्या भाजप विरोधात शिवसेना ठाकरे गटातर्फे विकास का पहिया किधर गया भैया असे बॅनर झळकवीत महानगरपालिकेसमोर घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले। गेल्या 5 वर्षात किती योजना पूर्ण झाल्या? धुळे शहराच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी आणला, मग विकास का पहिया किधर गया भैया असे बॅनर झळकवीत शिवसेना ठाकरे गटातर्फे महानगरपालिकेसमोर जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन करीत निवेदन देण्यात आले। विकासाची वल्गना करणाऱ्या भाजपच्या माजी शहर जिल्हाध्यक्ष यांनी आपल्या 52 नगरसेवकांसह विद्यमान महापौर व माजी महापौर यांना सोबत घेऊन धुळे शहराचा काय विकास केला या संदर्भात खुल्या व्यासपीठावर चर्चेला येऊन विकास कामे दाखवीत असे खुले आवाहन शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आले। नगरोत्थान योजनेचे कामे पूर्ण करण्याकरता मालमत्ता करात वाढ करून नगरोत्थान योजनेसाठी आणलेला 1000 ते 1200 कोटींचा निधी त्याची 30% रक्कम मनपाला भरावी लागणार। याकरिता अचानक 8-9 वर्षापूर्वी म्हणजे 2015 साली तत्कालीन मनपा सत्ताधाऱ्यांनी सुचवलेली मालमत्ता कराची करवाढ अचानक का लागू करण्यात आली? या 30% निधीसाठी धुळेकरांवर धुळेकरांचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्र राज्यात अत्यंत कमी असताना ही करवाढ कोणाच्या सुपीक डोक्यातून लादण्यात आली? या विविध निधींच्या कामांच्या दर्जाचे उत्तरदायित्व कुणाचे असे विविध प्रश्न निवेदनातून उपस्थित केले आहेत। या सर्व प्रश्नांची उत्तरे विद्यमान भाजप सत्ताधाऱ्यांनी धुळेकरांना द्यावीत असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आले आहे। या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, किरण जोदळे, धीरज पाटील, डॉक्टर सुशील महाजन, प्रफुल्ल पाटील, मच्छिंद्र निकम, संदीप सूर्यवंशी, संदीप चव्हाण, अण्णा फुलपगारे, प्रवीण साळवे, संजय जवराज, भटू गवळी, सुभाष मराठे, छोटू माळे, महादू गवळी, राजू ढवळे, कैलास मराठे, दिनेश पाटील, शिवाजी शिरसाळे, कपिल लिंगायत, मुन्ना पठाण, संतोष शर्मा, हिमांशु परदेशी, मनोज शिंदे, अजय चौधरी, पिनूभाऊ सूर्यवंशी, सलीम खान, अमोल ठाकूर, वैभव पाटील, नासिर पिंजारी, विष्णू जावडेकर आदी सहभागी झाले होते। येणाऱ्या 3 दिवसानंतर महापालिकेचा कार्यकाळ हा आपला संपण्यात येणार आहे। मागच्या 5 वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वल्गना करून जाहिरातबाजी करून भाजपा पदाधिकाऱ्यांनी धुळेकरांना खूप आश्वासन दिले आहे। वेगवेगळ्या गटार योजना असेल, कचरा संकलन असेल, गटार योजना असेल, वेगवेगळे कामं असतील, रोज त्यांचे पेपरमध्ये 100 कोटी आले, 800 कोटी आले, 500 कोटी आले या प्रकारच्या न्यूज ते प्रसारित होते। इतका पैसा धुळेकरांकरता आला असता तर आतापर्यंत धुळे शांघाई नक्कीच झालं असतं, पण या प्रकारचे सगळे त्यांचे वादे फेल गेलेले आहेत। आणि 5 वर्षामध्ये महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारचे सुविधा आपल्या धुळेकरांना दिलेली नाही आहे। सगळ्या प्रकारामध्ये टक्केवारी घेऊन भाजपा पदाधिकाऱ्यांनी आणि इतर लोकांनी भरपूर टक्केवारी पैसे कमवलेत, पण त्या प्रमाणामध्ये एकही सुविधा आलेली नाही आहे। त्याकरिता आज शिवसेनेने मागील 5 वर्षाचा जो कार्यकाळ होता त्यात भाजपा पदाधिकाऱ्यांनी, नगरसेवकांनी आणि महानगर प्रशासनाने यांनी काय काम केले याचा विचार न करता आंदोलन छेडले आहे। धुळे शहर वाहतूक शाखेतर्फे पांझरा नदी किनारे कालिका माता मंदिरजवळ विनापरवाना दुचाकी चालवणाऱ्या शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर कारवाई करून 8 विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 5000 रुपये दंड वसूल करण्यात आला। धुळे शहरात शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडे वाहन चालवण्याचा कोणताही परवाना नसताना पालक आपली वाहने पाल्यांच्या ताब्यात देतात, त्यामुळे पाल्यांच्या व इतर वाहनधारकांच्या जीवास धोका निर्माण होतो। या प्रकारास आळा घालण्यासाठी धुळे शहर वाहतूक शाखेतर्फे शहरातील कालिका माता मंदिर येथे विशेष मोहीम राबवून 8 शालेय विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 5000 रुपये दंड वसुलीची कारवाई करण्यात आली। शहर वाहतूक शाखेतर्फे शहरातील पांझरा नदी किनारच्या कालिका माता मंदिर चौकात विशेष मोहीम 11 ते 12:30 दरम्यान राबविण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्यासह वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी शाळा महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी वाहन चालकांना आणून त्यांच्याकडील वाहन चालवण्याचा परवाना अर्थात लायसन्स आहे का याची विचारणा केली। कारवाई दरम्यान लायसन्स नसलेल्या आणि तरी भरधाव वाहन चालवणाऱ्या 8 शालेय विद्यार्थ्यांना पकडून त्यांच्या विरोधात मोटर वाहन कायदा कलम 3(1) 181 प्रमाणे कारवाई
करून प्रत्येकी 5,000 रुपये दंड वसुलीची कारवाई करण्यात आली। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते, शेखर चंद्रात्रे, नरेंद्र पवार, महेश सूर्यवंशी, विलास मालचे, विवेक वाघमोडे, प्रसन्न पाटील, मतीन शेख आदींनी केली। आज रोजी आम्ही माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या आदेशान्वये शहरात असे वाहनधारक ज्यांच्याकडे लायसन्स नाही, वाहन चालवण्याचा कोणताही परवाना नाही, विशेषतः जे महाविद्यालयातील विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे वाहन चालवण्यासंदर्भात कोणताही परवाना नाही, अशा विद्यार्थ्यांना आपले पालक ती वाहनं देतात त्यांच्या हातात। यामुळे त्या पाल्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो। तसेच रस्त्यावरून इतर वाहन चालक जे फिरत असतात त्यांच्या देखील जीवाला यामुळे धोका निर्माण होतो। या सर्व गोष्टींना आळा बसावा म्हणून आज कालिका माता मंदिर चौक या ठिकाणी आम्ही स्टाफसह एक मोहीम राबवली माननीय पोलीस अधीक्षक सोल यांच्या आदेशान्वये। या मोहिमेअंतर्गत आम्ही अशा एकूण 9 वाहनधारकांवर कारवाई केली आहे। या सर्व 9 वाहनधारकांना मोटर वाहन कायदा कलम याच्या अंतर्गत या कायद्याअंतर्गत एकूण प्रत्येकी 5,000 रुपये दंड झालेला आहे। यात दंडाची रक्कम देखील मोठी आहे। त्यामुळे मी सर्व पालकांना आवाहन करू इच्छितो या निमित्ताने की आपल्या पाल्यांना त्यांचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय आणि त्यानंतर देखील त्यांनी कायदेशीर परवाना जो आहे वाहन चालवण्याचा तो घेतल्याशिवाय त्यांना वाहन चालवण्यास देऊ नये असे मी सर्वांना या प्रसंगी आवाहन करतो। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन जनजागृती मोहीम हाती घेतली आहे। त्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सदर मोहिमेस सुरुवात करण्यात आली। शिंदखेडा विधानसभा क्षेत्रात तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे व तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन जनजागृती मोहिमेस तालुक्यातून चांगला प्रतिसाद लाभला। निवडणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीन संदर्भात संभ्रम निर्माण होतो। त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ईव्हीएम मशीन जनजागृती मोहीम हाती घेतली आहे। शिंदखेडा तहसील कार्यालय मुख्य प्रवेशद्वाराजवळ शिंदखेडा विधानसभा क्षेत्रात उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे व तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहिमेस सुरुवात करण्यात आली। या मोहिमेत प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली। यात शिंदखेडा तहसील कार्यालयात 1 युनिट तर प्रत्येक गावात स्वतंत्र पथके तयार केलेली आहेत। हे पथक शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत, सार्वजनिक ठिकाणी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, कंट्रोल युनिट यांची ओळख मतदारांना करून देणार आहे। तसेच मतदार प्रत्यक्ष मतदान करून प्रक्रिया समजून घेणार आहेत। या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी केले आहे। पथकात नायब तहसीलदार बन्सीलाल वाडेले, निवडणूक नायब तहसीलदार रावसाहेब राजपूत, निवडणूक मार्गदर्शक छोटू चौधरी, ITIचे YB पाटील, AJ पाटील, SR भारती, मंडळाधिकारी RS कोळी हे मार्गदर्शन करीत आहेत। कार्यालयामध्ये निवडणुकीबाबत व्हीव्हीपॅट, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि मतदानाचा प्रत्यक्ष प्रक्षेपीकरण करून दाखवण्यात आलेले आहे। आणि शिंदखेडा तहसीलमधील जे ग्रामस्थ मतदान करणारे आहेत त्यांचे मतदानाचं व्हेरिफिकेशन या ठिकाणी करून मतदानासाठी त्यांना सर्व मशीन उपलब्ध करून दिलेले आहे। काही मतदान करत असतील त्यांनी केलेलं मतदान त्यांना प्रत्यक्ष ती चिठ्ठी याच्यातून काढून दाखवण्यात येईल आणि ती दाखवण्यासाठी पहिलं मतदान केलेलं आहे विनायक बुवा यांनी। आता दुसरे मतदार जे असतील त्यांनी मतदान करावं। धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या शेवटच्या झालेल्या सभेत शहरातील 40 कोटींच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली। धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत सुमारे 40 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली। मनपाचा पंचवार्षिक कार्यकाळ 30 डिसेंबर रोजी संपुष्टात येत असल्याने त्यापूर्वीची ही अखेरची स्थायी समितीची सभा होती। सभेत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत 1 ते 60 कामे, मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत 10 कामे यासह एकूण सुमारे 40 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली। निविदादार मंजुरी देताना सदस्यांनी प्रशासनाला 30% दायित्वावरून धाऱ्यावर धरले। दरम्यान महानगरपालिकेचा पंचवार्षिकचा कार्यकाळ 30 डिसेंबरला संपुष्टात येत आहे। त्यापूर्वीची ही शेवटची सभा होती। या प्रसंगी सभापती किरण कोलेवार यांच्यासह अतिरिक्त आयुक्त करुणा डाहाळे, नगर सचिव मनोज वाघ यांच्यासह अधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानगरपालिका में क्यों भेजा है? हम नगर सेवक है। नगर सेवक का मतलब है कि लोगों द्वारा चुना गया, महापालिका में भेजा गया प्रतिनिधि हम लोगों की समस्या को लेकर, प्रभाग की समस्या को लेकर बिगड़ना दे और उसको लेकर हम यहाँ पर आके मीटिंग इसीलिए ली जाती है। और हम उसी काम के ऊपर जो काम हमारे वक्त पर पूरे नहीं होते
जो काम हमारे नहीं होते उस पर हम बोलते हैं, उस पर हम गुस्सा करते हैं। हमारी किसी से पर्सनल दुश्मनी नहीं है कि कोई अधिकारी से हमारी दुश्मनी है, हम किसी को गैर गुजर बोले या किसी को बुरा भला कहें। ये सिर्फ एक काम को लेकर हमारा ऐसा है, हमारा इंटेंशन किसी को भी गलत कहना नहीं है। तो मैं माफी चाहती हूँ कि अगर हमसे कुछ गलत या कहा सुनी हो तो माफ कीजिए। और मैं हमारी अधिकारियों का धन्यवाद करती हूँ कि उन्होंने अच्छा काम भी किया और इस वजह से उनको हमने शाबाशी भी दी, उनका धन्यवाद भी किया, उनका आभार भी माना। लेकिन कुछ काम ऐसे हुए जिस पर हमें गुस्सा भी आया। मैं ऐसी उम्मीद करती हूँ कि आइंदा फ्यूचर में हमारे अधिकारी ये बात को समझे कि ये शहर अपना है, हम इस शहर में रहते हैं। और मैं समझती हूँ कि देखो एक व्यक्ति की सोच ऐसी होती है कि वो उसका मकान सुंदर हो, स्वच्छ हो और उसको अच्छा बनाने के लिए वो अनगिनत कोशिश करता है, वो हर मुमकिन कोशिश करता है वो कि मेरा मकान अच्छा हो। तो ये शहर भी हमारा ही है। हमारे बड़े बुजुर्ग कहते हैं कि एक कुत्ता अगर बैठता है तो वो भी तुमसे झाड़ कर अपनी जगह बैठता है, तो हम तो इंसान हैं। तो हमारा यही सोच रहनी चाहिए कि हमारा शहर कैसे सुंदर हो, हम वक्त पर कैसे काम करें, काम हमारा कैसे, हमारी ड्यूटी अधिकारियों की ड्यूटी थी। वो यहाँ पर जब वहाँ नगर पालिका में आए उनकी ड्यूटी थी कि वो यहाँ पर आए अपनी ड्यूटी निभाए। ठीक है, जो गलती हुई आइंदा अब आइंदा ना हो, मैं ऐसी उम्मीद रखती हूँ। और उन्होंने अपनी ड्यूटी को भी निभाई, उनका धन्यवाद भी। मैं हमारी देशी सभापति मैडम जो बहुत ही कर्तव्यदक्ष है, मैं उनका बहुत बहुत धन्यवाद करती हूँ। काल दिनांक 28 तहकूब झालेली मीटिंग झालेली होती। त्यानुसार माझे मोठे बंधू सुनील भाऊ बैसने यांच्या पत्रानुसार आणि माझ्या पत्रानुसार आम्ही आयुक्त मॅडमांना नियमानुसार 24 तासाच्या आत मीटिंग घेण्यासाठी विनंती केली असल्यास मॅडमांनी देखील मान्यता दिली होती आजच्या सभेची। म्हणून आज शुक्रवार दिनांक 29/12/2023 4:30 वाजता दुपारी आज आमची स्टँडिंगची मीटिंग ही संपन्न झालेली। मीटिंगमध्ये सर्वांच्या खेळीमेळीच्या वातावरणात ही मीटिंग अतिशय चांगल्या प्रमाणे पार पाडलेली आहे। तसेच माझ्या सभापतीची पण ही शेवटची मीटिंग असल्यामुळे सर्वांनीच आयुक्त मॅडम आणि सर्वांनी सत्कार वगैरे करून आम्हाला निरोप दिले। शिंदखेडा तालुक्यातील अंजन विहीर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या सरला पद्मर यांची बिनविरोध निवड झाली आहे। शिंदखेडा तालुक्यातील अंजनविहीर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या सरला प्रवीण पद्मर यांची बिनविरोध निवड झाली आहे। गुरुवारी उपसरपंच निवडीसाठी सरपंच अर्चना प्रभाकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत उपसरपंच पदासाठी केवळ सरला पद्मर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। आमदार जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात भाजपने दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली आहे। यावेळी ग्रामपंचायत सदस्य मनोज पाटील, भावना पाटील, योगिनी पाटील, सुनील मासुळे, पूनम मोरे, भादू बिल, कमलेश नागमल, विजय पद्मर आदी उपस्थित होते। निवडणुकीसाठी मधुकर पद्मर, मुकेश पाटील, अधिकार पाटील, दगडू सोनवणे, रतिलाल बाबूलाल, धनराज बुधा, राहुल गायकवाड, ग्रामसेवक SB चौरे, रोजगार सेवक सुरेश बागले, शिपाई जगदीश पाटील, चंद्रसिंग भिल आदींनी विशेष सहकार्य केले। या ठिकाणी श्री क्षेत्र अंजनविहीर तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक गेल्या महिन्यात बिनविरोध पार पडली। या निवडणुकीत आमचे राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री व लोकप्रिय आमदार श्री जयकुमार भाऊ रावल यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचे पॅनल इथं बिनविरोध निवडून आलेले होते। सदर सरपंचपदी माझी धर्मपत्नी सौ अर्चना प्रभाकर पाटील यांची गावाने बिनविरोध निवड केली। गेल्या 5 वर्षापूर्वी मी गावाचा लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलेलो होतो। सदर गेल्या वेळच्या कालावधीत आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या नेतृत्वात भरघोस निधी उपलब्ध झाला व त्यामुळे गावाचा सर्वांगीण विकासाचा एक पायाभरणी झाली आणि त्यामुळे समस्त गावकऱ्यांनी आमच्या ग्रामपंचायतीवर विश्वास ठेवून पुढील कालावधीकरताही माझ्या धर्मपत्नी सौ अर्चना प्रभाकर पाटील यांची ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंचपदी या ठिकाणी निवड केली आणि सदर आजच्या तारखेला उपसरपंचपदी सौ सरलाबाई प्रवीण पद्मर यांची सुद्धा बिनविरोध या ठिकाणी निवड झालेली आहे। सर्व सभा सदस्यांच्या उपस्थितीत ही निवडणूक बिनविरोध पार पडली व
आमच्या गावाने एक बिनविरोधाचा एक आदर्श या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे आणि त्यामुळे गावाच्या पुढच्या विकासाचा मार्ग या निमित्ताने सुकर झालेला असून गावाच्या या एकजुटीमुळे आम्हाला छोटं गाव असून देखील जिल्हा परिषदेची उमेदवारी गेल्या महिन्यातील पोटनिवडणुकीत उमेदवारी आमच्या मेथी गटात प्राप्त झाली व सदर निवडणुकीत गावाने भरघोस मतांनी आम्हाला मतदान केलं व सर्व गटातील सर्व आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि आमचे जे गटनेते श्री कामराज भाऊसाहेब पाटील निकम, आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्री भाऊसो नारायण बाजीराव पाटील आणि समस्त आमचे भारतीय जनता पक्षाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते आणि आमचे सर्वोच्च नेते श्री जयकुमार भाऊ रावल यांच्या विकासाच्या या संकल्पनेवर विश्वास ठेवून मेथी गटात माझाही 1984 अशा भरघोस मतांनी या ठिकाणी विजय झालेला आहे। त्याबद्दल मी समस्त मेथी गटातील सर्व नागरिकांचे आभार मानतो व माझ्या गावाचेही या ठिकाणी आभार मानतो की ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूक सुद्धा माझे इथं बिनविरोध झाली असून सर्व या निमित्ताने सर्व सामाजिक कार्यकर्ते सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीसपदी पुन्हा इर्शाद जहागीरदार यांची नियुक्ती झाल्याने त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे धुळ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात नागरी सत्कार करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीसपदी पुन्हा एकदा इर्शाद जहागीरदार यांची नियुक्ती झाल्याने त्यांचा धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शहरातील जाशीराणी पुतळा येथील पक्षाच्या कार्यालयात नागरी सत्कार करण्यात आला। महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी महाराष्ट्राचा वसा व वारसा, सामाजिक बांधिलकी, समाजकारण व राजकारण या विचारांवर चालताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढील वाटचाल यशस्वीरित्या सुरू आहे। महाराष्ट्राच्या आजवरच्या प्रगतिशील व विकासात्मक वाटचालीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोलाची भूमिका राहिलेली आहे। आजही तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडत शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्यासह सर्व स्तरातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अत्यंत प्रभावीपणे कार्यरत आहे। धुळे शहराच्या अनुषंगाने काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस म्हणून इर्शाद जहागीरदार यांनी केलेले भरीव कार्य, त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेची त्यांची जपलेली सामाजिक बांधिलकी यामुळे धुळे शहराला बहुआयामी व्यक्तिमत्व लाभले आहे। त्यांच्या नेतृत्वात धुळे शहर, जिल्हा त्याचबरोबर महाराष्ट्र पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अभ्यासू, कार्यक्षम, विकासाभिमुख युवा नेतृत्व लाभले आहे। त्यांची पुनश्च एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करून त्यांच्या कार्यकर्तृत्वाला यथोचित सन्मान करण्यात आला आहे। त्याबद्दल त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी व पदाधिकाऱ्यांतर्फे झाशीराणी पुतळा येथील राष्ट्रवादी कार्यालयात भव्य नागरिक सत्कार करण्यात आला। यावेळी जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, कुणाल पवार, रवींद्र आगाव, जया साळुंके, महेंद्र सिरसाट, राजेंद्र चितोडकर, चंद्रकांत गुरव, संजय आयरे, युसुफ खाटिक, नरेंद्र आयरे, प्रमोद साळुंके यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्राध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचा आभार व्यक्त करतो। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवाजीराव गर्जे, लतीफ तांबोळी आणि आमचे धुळे जिल्ह्यातले सर्व सहकारी, सर्व कार्यकर्त्यांचा पण मी आभारी आहे। कारण दादांनी मला बोलून पुनर्निवड करायचं, दादांनी मला सांगितलं की तुला ही जबाबदारी घ्यायला लागेल। मी काम करणारा कार्यकर्ता आहे ग्राउंडवर, रोज मी काम केल्याशिवाय मला जमत नाही, पण हे काम करत असताना माझ्याबरोबर उभे असलेले सर्व लोकांचे हे टीम वर्कमुळे आज मला हे सन्मान मिळलं की कुठं मी पदाची मागणी न करता मला निवड करण्यात आली। तर आज मला असं वाटतं की माझ्यावर मोठी जिम्मेवारी आलेली आहे। मला धुळे शहराचे, जिल्ह्यातले काही प्रश्न असतील, महाराष्ट्रातले प्रश्न असतील, ते प्रश्न मार्गी नेण्यासाठी आज माझ्या खांद्यावर हे जिम्मेदारी आहे की मी ते प्रश्न तडीच नेऊ। आता करवाढचं जे प्रश्न होतं त्याची आम्ही गेल्या आठवड्यात आदरणीय दादांना पत्र दिलं होतं, त्याच्यावर दादांनी मिटिंग लावली होती आणि ती मिटिंग लावल्यावर हा निर्णय झाला की जे घरं तशी आहे, जसे का तसे आहे, त्याच्यात काही वाढ झालेलं नाही, क्षेत्र वाढलेलं नाही आहे, त्या घरांना आजच्या घडीला राज्य सरकारला जेवढं रिलीफ देता येतं तेवढं रिलीफ द्यायचं काम झालं। ज्यांना 1000 रुपये करबट्टी होती त्यांची 2000 होईल, पण ज्या लोकांना 8000, 9000, 15000पर्यंत काही लोकांना करपट्टी आली ती लागू होणार नाही। 2000, 100 रुपये पण होणार नाही, मॅक्झिमम 2000 रुपयेपर्यंत वाढ होईल। ज्यांनी नवीन क्षेत्र बनवलेले, घर रिडेव्हलप केलेले, ते क्षेत्र वाढवलेले, तर महापालिकेने केंद्राकडून पैसे घेत असताना त्यांना काय
नियम अटीमध्ये पैसे भेटलेले आहेत त्याची चर्चा करण्यासाठी पुढच्या आठवड्याला आयुक्त मॅडमला मुंबईला बोलवलेलं आहे. डॉक्टर गोविंदराजपाशी ही मीटिंग होईल आणि हे मीटिंग झाल्यावर धुळ्याच्या करवाढची फायनल ऑर्डर निघणार आहे. पण आजच्या घडीला मी सर्व धुळेकर वासियांना हे निश्चितपणे सांगू शकतो की आदरणीय दादांच्या माध्यमातून राज्य सरकारला जेवढं रिलीफ देता येत होतं तेवढं पूर्ण रिलीफ द्यायचं काम दादांनी केलेलं आहे आणि ही दरवाढ एक नियमात बसून लोकांना रिलीफ द्यायचं काम दादांनी करून दिलेलं आहे. मीटिंगला जाऊन आलेलं आहे. तिथं दादांनी तुम्हाला मी खाजगी ती व्हिडिओ पण दाखवू शकतो कारण ती प्रोटोकॉल असतो आणि आपल्याला माहीत असेल मीटिंगची व्हिडिओ अरविंद केजरीवालांनी रिलीज केली ती मोदीजींबरोबरची तर किती अडचणी झाले. एक प्रोटोकॉल असतो तुम्हाला मी खाजगी दाखवू शकतो. आम्ही ती मीटिंग करून आलो. लोक आश्वासनं देतात मला माहिती आहे आणि प्रत्येक यशाला अनेक बाप राहतात. अपयश हा हमेशा आणत असतो एवढं या बैठकीत पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. विकास का पहिया किधर गया भैया पोस्टर झळकवीत शिवसेनेतर्फे महानगरपालिकेसमोर करण्यात आले आंदोलन. विनापरवाना दुचाकी चालवणाऱ्या शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर शहर वाहतूक शाखेची कारवाई. ईव्हीएम मशीन जनजागृती मोहिमेस तालुक्यात चांगला प्रतिसाद. मनपाच्या स्थायी समितीच्या सभेत 40 कोटींच्या कामांना मंजुरी. अंजनवेर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सरला पद्मर बिनविरोध आणि राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी पुन्हा नियुक्ती झाल्याने जहागीरदारांचा नागरी सत्कार. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.